अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाचा दिवस म्हटलं तर प्रत्येक बहीण भावासाठी खूपच विशेष असा दिवस मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे. त्यामुळे आपल्या भावाला आपण राखी शुभ मुहूर्तावरच बांधायची आहे. तर शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणता भद्रा काळ आहे, म्हणजे जो अशुभ काळ आपण म्हणतो, तर त्या काळामध्ये भावाला राखी बांधायची नाही आहे. आणि यासोबतच भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कारण बघा, आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने जास्त बघतो. मग काय होतं की काही राखी आपण खरेदी करतो की ज्या बांधल्यामुळे त्याचं काही वाईट परिणाम आपल्या भावाला भोगावे लागतात. म्हणजे त्या राखी बांधण्याचा पुण्य मिळण्याऐवजी त्याचं काहीतरी वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणी नात्यांचा उत्सव असतो, जो त्यांच्या प्रेमाने आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला, नारळ पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरे करत असतो. नारळी पौर्णिमा प्रारंभ यावर्षी बघा गुरुवारी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती 28 ऑगस्ट शुक्रवारी सकाळी 9:49 होणार आहे. तर त्यामुळे रक्षाबंधन हे आपल्याला 28 ऑगस्टला शुक्रवारी साजरे करायचं आहे. आणि भद्राकाळ तर बघा, भद्राकाळ हा 27 ऑगस्टच्या रात्री सुरू होऊन 28 ऑगस्टला सूर्योदयापूर्वी समाप्त होणार आहे. त्यामुळे यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस हा भद्रामुक्त असेल. म्हणून 28 ऑगस्ट रोजी जमल्यास तुम्हाला सांगितलेल्या 3.5 तास शुभमुहूर्तामध्ये राखी बांधायची आहे. तो मुहूर्त पुढे सांगणार आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर दुसरा देखील रक्षाबंधनाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये दिवसभरातील 3 मुहूर्त सांगितले आहे. नक्की तो देखील व्हिडिओ पाहू शकता. आणि समजा काही कारणामुळे जमले नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये राखी बांधू शकता. भद्रकाळाचा या दिवशी कोणत्याही अडथळा नसणार आहे. म्हणून 28 ऑगस्ट रोजी कोणताही भद्रकाळ नसून संपूर्ण दिवस तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. भद्रकाळ का अशुभ मानला जातो? बघा, भद्रकाळ हा शुभ कार्यासाठी अयोग्य मानला जातो. त्यामागे एक पौराणिक कथा पण आहे. शनिदेवाची बहीण भद्रा हिचा स्वभाव रागीट आणि कठोर होता. ती कोणतेही मंगल कार्य जसे की पूजा, यज्ञ किंवा सणाच्या वेळी अडथळे निर्माण करत असे. त्यामुळे देवतांनी विनंती करून तिचा काळ वेगळा ठरवला. त्याला भद्रा काळ म्हणून ओळखला जातं. आजही असं मानलं जातं की भद्रा काळामध्ये कुठलं पण शुभ कार्य करणं टाळलं पाहिजे, नाहीतर त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून बघा, रक्षाबंधनासारख्या शुभ दिवशी आपल्याला राखी बांधताना भद्रा काळ आवश्यक म्हणजे लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण शुभ मुहूर्तावर तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टीचा संपूर्ण फळ मिळतं. तर बघा, हे झालं की रक्षाबंधनाचा शुभ काळ कुठला आहे, कोणत्या अशुभ काळामध्ये राखी बांधू नये. तर रक्षाबंधनामध्ये राखी बांधण्यासाठी सगळ्यात शुभ मुहूर्त जो आहे तो 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 5:57 तर ते सकाळी 9:48 आहे. म्हणजे जवळपास सुमारे 3 तास 51 मिनिटांसाठी हा शुभ मुहूर्त असणार आहे. आता बघा, रक्षाबंधनाला काही राखी खरेदी करताना आपण बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज राख्या बघायला मिळतात. आता बघा, बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या राख्या येतात. मग आपण काय करतो की काहीतरी वेगळं घ्यायचं म्हणून काहीतरी वेगळीच राखी घेतो आणि ती भावाच्या मनगटावर बांधून आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होतात. तर बघा, लहान मुलं वगैरे कार्टूनची राखी घेतात, ती ठीक आहे, आपण एक गंमत म्हणून वगैरे घेतो. पण काही शुभ राख्या म्हणजे बघा, ज्याच्यावर स्वस्तिक, ओम, गणपती, देवाचे काही चिन्ह असतात, त्या शुभ चिन्हांच्या राख्या मनगटावर बांधल्यामुळे शुभ परिणाम होत असतो. आणि अशा राख्या भावाला बांधल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती त्याच्या आयुष्यातील कमी होते. आणि काही अशुभ चिन्ह जर असतील तर त्याचा वाईट परिणामसुद्धा होतो. तसेच काळ्या रंग हे नकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं. तर त्यामुळे काळ्या रंगाची वगैरे राखी बांधू नका. रक्षाबंधन म्हटलं की राखी आलीच तर शुभचिन्हांची राखी बांधा. आणि अगदी तुमच्या घरातील पांढरा धागा तुम्ही हळदीत मिसळून तो धागा जरी हातावर बांधला ना, तर शेवटी काय आहे, भाव महत्त्वाचा आहे, तो धागा महत्त्वाचा नाही आहे. त्याच्यामुळे जी राखी तुम्हाला अट्रॅक्ट करते ती राखी तुम्हाला घ्या आणि आपल्या भावाच्या हातावर बांधून रक्षाबंधन सुखासमाधानाने आणि आनंदाने साजरी करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेली वगैरे फाटलेली राखी जी खराब झालेली आहे ती तर आपल्याला वापरायची नाही आहे. भलेही तुम्ही 5 रुपयाची साधी राखी घ्या, पण ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्यावर काहीतरी शुभचिन्ह असलं पाहिजे, अशी आपल्याला राखी घ्यायची आहे. आजकाल बाजारामध्ये बघा, चांदीची सुद्धा छोटीशी राखी येते. तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची सुद्धा छोटीशी ओम वगैरे स्वस्तिकचं प्रतीक, रुद्र असलेली राखी घेऊ शकता. जुनी राखी वगैरे पडलेली असेल तर घरामध्ये तर ती काढून टाका. त्यामध्ये तुम्ही देवघराच्या, तुमच्या गाड्यांच्या वगैरे राखी बांधली असेल मागच्या वर्षीतला,
ज्या त्या काढून टाका आणि छान आपण पौर्णिमा पण असते, त्यामुळे तुम्ही छान गाड्या वगैरे धुवून त्यांना नवीन आपली छान गोंड्याची छोटीशी राखी बांधा. यामध्ये तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळणाऱ्या राख्यांचा, आध्यात्मिक राख्यांचा सुद्धा उपयोग करू शकता. त्यानंतर बघा, मिठाईच्या बाबतीत पांढरा पेढा आणि साखर अशाच गोष्टी आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये भावायला, आपण जेव्हा राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ खाऊ घालतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे. मात्र ब्लॅक जॅम वगैरे किंवा डार्क चॉकलेट अशा रंगाच्या मिठाई येतात औक्षणाच्या ताटामध्ये, ते आपल्याला वापरायच्या नाही. तसेच आपण साधी दुधाची बर्फी, मलाई बर्फी, केशर बर्फी, रसमलाई वगैरे अशा छान गोड पदार्थ तुम्ही भावाला औक्षणाच्या वेळी ताटामध्ये घ्या आणि तेच खाऊ घाला. आपण फॅशनच्या नादामध्ये काही गोष्टी बघत नाही, काही नियमांचं पालन करत नाही आणि मग चुका होऊन जातात. तर या काही गोष्टी आहे. आणि बघा, सगळ्यांना हा सण जो आहे याचा आपल्याला चांगलं फळ घ्यायचं आहे, चांगलं पुण्य कमवून घ्यायचं आहे. उगाचच काहीतरी मग आपल्याकडून चुका होऊन जातात, माहीत नसतं आणि आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला लागतो. मग त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर आणि आपल्या भावाच्या आयुष्यावर होतात. त्यामुळे नक्की राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्या. व्यवस्थित साधी सोपी छान अशी राखी घ्या. त्यानंतर शुभकाळ पाळा. रक्षाबंधनासाठी भद्र काळामध्ये शक्यतो राखी बांधणं जे आहे ते टाळलं गेलं पाहिजे. तर रक्षाबंधनाची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथे थांबवते. श्री स्वामी समर्थ. महिलांनो, सकाळची वेळ लक्षात